3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत. सोनू वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार. शिवाजी पार्कवर ठाकरेंचे शिवसैनिक मनसैनिक उपस्थित राहणार. चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळल्याच्या दुर्घटनेचे मुंबई महापालिकेच्या मासिक सभेत पडसाद उमटले. सत्ताधारी विरोधकांकडून चौकशी अहवालाचा निषेध, विरोधकांचा सभात्याग तर महापौरांकडून फेर चौकशीचे आदेश. शरद पवारांची विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट, शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद, पवार विद्यार्थ्यांसह बुद्धिबळही खेळले. सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट. विनायक राऊत कौटुंबिक वाद प्रकरणी कापूरबावडी पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र, जादूटोणा मानसिक छळ प्रकरणी समज, पोलीस चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश. किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पेडणेकरांकडून मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाची पाहणी, नवा कोरा दरवाजा न उघडल्यानं पेडणेकर संतापले. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचं आंदोलन, शहरातील रस्त्यावरील खड्ड्याविरोधात आंदोलन, महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. केईएम रुग्णालयातील अनागोंदी कारभार समोर, आरोग्य समिती अध्यक्षांकडून मध्यरात्री पाहणी, संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश. लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद, आर्थिक चणचणीमुळे वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय. 25 लाख गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीला दिली जात होती ही साडी. गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. गुजरातमधील अनेक ठिकाणी एटीएसचे छापेमारी. अमेरिकेकडून व्हिसाचे नियम अधिक कठोर, शैक्षणिक व्हिसासाठी आता 4 वर्षाची मर्यादा, तर मुलांना परवानगीशिवाय शैक्षणिक संस्था बदलता येणार नाहीत. भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता. मालेगावच्या जळकूमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, काही मिनिटाच्या पावसात सर्वत्र पाणीच पाणी, पिकांचंही मोठं नुकसान, काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली. मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडला मोठं भगदाड, कासारडे इथं रोडला 4 ते 5 फुटांचा खड्डा, रस्ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. मुंबईच्या पवई परिसरात कारवर झाड कोसळलं, कारमध्ये अडकलेल्या व्यक्ती थोडक्यात बचावला, अडकलेल्या व्यक्तीला तात्काळ बाहेर काढलं. विरारमधील जेपी नॉर्थ सोसायटीत भीषण दुर्घटना, बांधकामासाठी वापरण्यात येणारी क्रेन कोसळून तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचं मोठं नुकसान.